CSR फंडातून करमाड येथील शाळेला डिजिटल बळ. योसंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून IFS डिजिटल बोर्डची भेट. शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत योसंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपल्या CSR म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडातून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा करमाड येथे अत्याधुनिक IFS डिजिटल बोर्ड प्रदान केला आहे. या डिजिटल बोर्डचा शुभारंभ आज कंपनीच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. कार्यक्रमास शाळेचे शिक्षक वर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या डिजिटल बोर्डमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण घेता येणार असून शिकवणी अधिक प्रभावी, आकर्षक आणि समजण्यास सोपी होणार आहे. व्हिज्युअल कंटेंट, अॅनिमेशन आणि इंटरॅक्टिव्ह पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस वाढेल असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी दत्ताभाऊ उकिरडे यांनी शाळा व करमाड गावाच्या वतीने योसंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठी चालना मिळणार आहे. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मिर्झा हरून बेग यांनी कंपनीने शाळेला दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत येणाऱ्या काळातही अशीच मदत सुरू ठेवावी अशी विनंती केली. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक संजय निकम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमामुळे करमाड शाळा डिजिटल शिक्षणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत असून भविष्यात अशा उपक्रमांमुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. करमाड व परिसरासह जगभरातील घडामोडींचा वेध घेण्यासाठी पाहत रहा करमाड लाईव्ह.